सबस्क्राईब करा आकार डिजी9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. प्रणाम. माकडीण आणि तिचं पिलू ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. बिरबल आणि बादशहाची ती गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये बादशाह म्हणतो की हे पिल्लू त्या माकडीणीला इतकं प्यारं आहे की त्याच्याकरता ती जीव देईल. त्याच्यावर बिरबल म्हणतो असं काही नसतं. कितीही तो प्रिय असला तरी शेवटी तिच्या जीवावर जेव्हा बेतेल त्यावेळेला नक्कीच ती वेगळं वागेल. आणि तो असं पाणी सोडतो आणि ते पाणी जसं चढत जातं तोपर्यंत ती माकडीण त्या पिलाला डोक्यावर घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्या क्षणी तिच्या असं लक्षात येतं की आता आपणच मरू त्यावेळेला ती माकडीण ते डोक्यावरचं पिल्लू पायाखाली घेते, स्वतःची उंची वाढवते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. अशी ती बिरबल बादशाहची गोष्ट आहे. ही गोष्ट राजकारणात देखील नेहमीच लागू पडते. आणि असं कोणीही कितीही कोणालाही वाचवण्याचा जरी प्रयत्न केला तरी जेव्हा त्याला असं वाटतं की आता याला वाचवण्याच्या नादामध्ये मीच बुडेन त्यावेळेला तो त्याला सोडून देतो, ढकलून देतो, दूर करतो. माझा एक मित्र आहे, नाव एवढं काय तर घेत नाही की त्याच्या त्या कृत्याबद्दल दोन मतं असू शकतात, दुमत असू शकतं. त्याने असं सांगितलं तो पट्टीचा स्वतः पोहणारा आहे आणि असा विचार केला की त्याचा एक हा असा आवड आहे, छंद आहे की तो सॅटर्डे संडे शनिवार रविवारी ज्या वेळेला पिकनिकला खूप मोठ्या प्रमाणावर लोक येतात त्यावेळेला समुद्रकिनारी असा तयारीमध्ये तो काही जीवरक्षक म्हणजे त्याची काही ड्युटी नाही, तो नोकरीला नाही आहे जीवरक्षक म्हणून कुठे, पण तो स्वतः असा फिरत राहतो. आणि कुठे त्याला असं वाटलं की एखादा माणूस समुद्रामध्ये बुडतो आहे आणि बुडणाऱ्यांपैकी मला क्षमा करा आपण, परंतु बुडणाऱ्यांपैकी जो काय आत्ता मला पोलिसांनी वेळोवेळी बुडालेल्या लोकांच्या संदर्भात माहिती दिली आहे किंवा बुडालेल्या लोकांच्या सुद्धा एकंदरबद्दल रिपोर्ट झालेला आहे त्याच्यावरून जे समुद्रात बुडतात, समुद्राच्या लाटेत वाहून जातात अनवधानाने ते लोक वेगळे, आणि जे खूप खोलवर जातात सगळे इशारे धुडकावून जातात आणि मौज मजा मस्तीच्या नाद्यामध्ये काहीतरी वेडंवाकडं वागतात आणि बुडतात. त्यातले बहुसंख्य लोक हे मद्यपान केलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांना भान राहिलेलं नसतं. तो विषय वेगळा. तर त्या माझ्या मित्राने असं मला सांगितलं की मी त्याला म्हटलं की आत्तापर्यंत तू एवढ्या लोकांचे प्राण वाचवलेस, कधी एखाद्याचे प्राण वाचवता नाही आले असं घडलं का रे? तर तो असं म्हणाला असं एक 2-3 वेळा घडलं. म्हणजे हे खरं आहे की मी 100 लोकांचे प्राण वाचवले, पण शेवटी असं आहे की असं झालं की त्यावेळेला ते बुडायला लागले. त्यावेळेला कसं आहे की जो बुडणारा माणूस असतो त्यावेळेला त्याला वाचवायला जो माणूस जातो ना तो पहिली चूक ही करतो की त्याला वाचवण्यासाठी जी एक मूव्हमेंट, हालचाली करण्यासाठी स्वातंत्र्य आणि थोडंसं स्पेस लागते ती देण्याच्याऐवजी तो त्याला मिठी मारतो, जणू काही तो एखादा टायर आहे, टायर तरंगतो ना. अरे पण तो माणूस आहे, त्याला स्वतःला तुला तरंगून तिकडे काठावर घेऊन जायचं आहे, ते भान ठेवत नाहीत आणि त्याला इतकी घट्ट मिठी मारतात की त्याच्या हालचाली थांबतात, गोठतात आणि त्याला वाचवणं सोडा, तो स्वतः त्याच्याबरोबर बुडण्याची वेळ येत. असं खूप वेळा घडतं. अनेक वेळा जेव्हा आपण वाचतो ना की याला वाचायला गेलेला माणूस त्याच्याबरोबर तोही बुडाला, त्या बहुतेक वेळेला त्या माणसाने अरे वाचवणं ही जशी कला आहे तसं स्वतःला वाचवून घेणं एक वेगळाच विषय मी घेतला आहे खरं म्हणजे, पण तो मला पुरा केल्याशिवाय चालत नाही आहे, राहवत नाही, म्हणून मी बोलतो. स्वतःला मदत करून घेणं. आग लागलेली असताना सुद्धा तुम्हाला आगीमध्ये वाचवायला लागलं आहे. पंचमहाभूतं ही तुमच्या जीवावर उठलेली असतात, त्या प्रत्येकासाठी तुमचा एक जीवरक्षक येऊ शकतो, पण त्याला संधी देणं, त्याला अवसर देणं, त्याला स्पेस देणं, त्याला त्याच्या शास्त्रानुसार काय जे करायचे ते करू देणं, हे सुद्धा एक शास्त्र आहे. नुसतंच आग लागली आहे आणि कुणीतरी आला त्याला मिठी मारली, पेटलेल्या अवस्थेत मिठी मारली, अशी मिठी मारली, त्याच्यावरच कूदला, तो नीट त्याला उचलून घेण्याच्या आत घाईघाईने उडी मारली, नाही असं चालत. तसंच तो म्हणाला की आत्तापर्यंत असं झालं की ज्या क्षणी मला असं जाणवतं की हा माणूस स्वतः तर बुडतोच आहे पण आता माझाही हा प्राण घेणार आणि मलाही बुडवणार आणि आम्ही दोघेही मरणार, त्यावेळेला मी असा विचार करतो की मला अजून खूप माणसं जीव वाचवायचेत,
मला खूप जीव वाचवायचे आहेत आणि ते जर वाचवायचे असतील तर या क्षणाला मला या माणसाला सोडून देण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा वेळेला मी अत्यंत निर्दय निष्ठुर व्हावंच लागतं नाईलाजाने आणि त्याला स्वतःपासून दूर लोटावं लागतं. आणि ते दूर लोटल्यानंतर दरवेळेला मी परत रिव्हाइव्ह करू शकतो, त्याला परत जवळ आणू शकतो, त्याला परत समजावून सांगू शकतो. असं होत नाही. आणि दूर लोटल्यानंतर अचानक असं काहीतरी काही वेळेला घडतं की ती माणसं माझ्या डोळ्यादुखत बुडतात आणि मी काही करू शकत नाही. कारण मला आत्तापर्यंत मी 100 माणसं वाचवलेत, अजून 100 माणसं मला वाचवण्याचं ध्येय आहे. ते गाठण्याकरता मला जिवंत राहणं आवश्यक आहे. म्हणून होतं असं. मला असं वाटतं आज शरद पवार यांनी अनिल देशमुख नावाचं आपलं पिल्लू वाचवण्याचा जेवढा करणं होतं शक्य आणि आवश्यक तो सगळा प्रयत्न केला. आता ते यांच्याच गळ्याला मिठी मारून यांच्यासकट जर बुडण्याचा विचार करत असतील तर माझ्या त्या जलतरणपटू मित्रांनी जसं 100 लोक वाचवले पण दोघा तिघांना त्याला नाईलाजाने दूर लोटावं लागलं आणि त्यांना बुडताना पाहावं लागलं, तसंच पवार साहेब हे अनिल देशमुखांना सोडणार. डोळ्यादेखत त्यांच्या अनिल देशमुख बुडणार आणि ते बुडताना मनावर शांत ठेवून काबू ठेवून हे अटळ होतं. हा एवढा बळी दिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं असा विचार करणार आणि अनिल देशमुखांना बळी जाऊ देणार. अनिल देशमुखांच्या बळी जाण्याची मी छगन भुजबळांच्या बळी जाण्याशी तुलना एवढ्याकरता मी करणार नाही की अनिल देशमुख हे स्वतः बुडत असताना पवार साहेबांना देखील घेऊन बुडण्याच्या पवित्र्यात आहेत, तयारीत आहेत, भूमिकेत आहेत. छगन भुजबळांनी असं काही केलं नव्हतं. छगन भुजबळ यांनी स्वतःसाठी स्वतःचा असा एक वेगळा तरणतलाव म्हणा, काही एक जलाशय म्हणा, तो शोधून काढला होता आणि ते इथे मासा म्हणून राहण्याच्या ऐवजी तिकडे देवमासा म्हणून राहण्याच्या तयारीत स्थलांतरित करीत होते. आणि त्याच्यामध्ये हा देवमासा उद्या इकडे काही वेगळं घडवून आणेल आणि आपल्याला शह देईल या भीतीपोटी, या एका राजकीय शहप्रतिशहाच्या राजकारणापोटी भुजबळांना त्यांनी त्या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यात नंतर अटकेच्या फेऱ्यात जाऊ दिलं. आणि त्यांनी, मी असंही म्हटलं तर योग्य होईल की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी ॲटलिस्ट त्यांना ढकलून दिलं असं पण म्हणू शकता, किंवा ढकलून दिल्यावर वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणता, किंवा ढकलून न देता सुद्धा तुम्ही आणि तुमचं नशीब तरलात तरी तुमच्या कर्तृत्वाने, बुडालात तरी तुमच्या कर्तृत्वाने, मला देणं घेणं नाही. आणि देणं घेणं असलंच तर ते एवढं आहेत की बरं आहे, तुम्हाला तुमच्या अतिमहत्त्वाकांक्षेची, राक्षसी महत्त्वाकांक्षेची आमच्या भाषेमध्ये म्हणाल तर शिक्षा जी मिळते ती यू डिझर्व इट. आणि शरद पवार होण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्हाला कळलं तर इतर 10 लोक जे अशी स्वप्न पाहत असतील तेही सावध होतील. असं काहीतरी घडलं असावं याचं कारण त्याच प्रकारे काही आरोप, गंभीर आरोप आणि चौकशा याच्या माध्यमातून अजितदादा, तटकरे ही त्यांची मंडळी गेली असताना ती सुखरूप राहिली, सुरक्षित राहिली. आणि त्याच्यामुळे एक असा समज, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार आणि फडणवीसांसारखे मुख्यमंत्री की ज्यांनी स्वतःच्याच मंत्रिमंडळातले 5 लोक 6 लोक हे निवडणुकीच्या वेळेला कटाक्षाने आणि अत्यंत कठोरतेने कुणाला भ्रष्ट आहेत म्हणून, कुणाला काही वेगळे कारण आहेत म्हणून हे केले. त्यांनी 5 वर्षामध्ये सत्ता असताना, चौकशा चालू असताना, चौकशांचे निकाल आलेले असताना आणि कायदेशीर कारवाईनी यांना त्यांचा भुजबळ करणं शक्य असताना केलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सरकार पाठिंबा देऊन
शरद पवारांनी शिवसेनेच्या विरुद्ध पहिल्या 14 सालच्या मतदानात जे वाचवलं त्याची कृतज्ञता अशा प्रकारे व्यक्त केली की त्यांनी पवारांच्या इच्छेनुसार, पवारांच्या मर्जीनुसार, पवारांच्या निर्देशानुसार आणि पवारांची कवचकुंडलं धारण करून आलेल्या तटकरे आणि अजितदादा पवार यांना अभय दिलं. पण ते अभय पृथ्वीराज चव्हाणांनीही दिलं नाही आणि फडणवीसांनीही दिलं नाही आणि भुजबळ जवळजवळ कायमचे संपले अशा अवस्थेत गेले. आजही त्यांचं पुनरुज्जीवन जरी राजकीय झालेलं असतं तरी त्यांची पुनर्स्थापना, एक त्यांचं स्वरूप जे OBC समाजामध्ये दैवत म्हणून होत होतं ते नाही झालेलं आणि तेही आता प्रयत्न करणार नाहीत. आता त्यांनी ते सगळं सोडून दिलेलं आहे आणि जसं म्हणतात ना की एक राजकीय असा त्रिदंडी संन्यास त्यांनी घेतलेला आहे. जसा अर्जुनाने त्रिदंडी संन्यास घेतला होता तसा, की सत्तेमध्ये राहायचं, मंत्रिपदी राहायचं, परंतु स्वत्व, तत्व, प्रभुत्व, महत्व हे सगळं विसरून जायचं. ही सगळी तत्व विसरून जायची आणि आपण शागिर्द म्हणा, गुलाम म्हणा, अनुयायी म्हणा, समर्थक म्हणा, व्हॉटेवर त्याचं काय उन्नयन करायचं का अधोनयन करायचं ते ठरवा, पण त्या भूमिकेत राहायचं आणि आपण येस बॉस या भूमिकेत राहायचं. आणि त्यामुळे ते आता मंत्रिपदी आपल्याला दिसत आहेत. पण पूर्वीचे जे भुजबळ होते ते कसे होते हे ज्यांना आठवत असेल त्यांना आजचे भुजबळ म्हणजे त्या भुजबळांची सावली आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सावलीत रूपांतर करण्याची किमया ही शरदचंद्र पवार यांच्यामध्ये आहे. ते नावापुढे शरद जरी चंद्र असले तरी ते ज्या वेळेला रागवतात, ज्या वेळेला सूड घ्यायला निघतात त्यावेळेला ते शरद सूर्य किंवा शरद भास्कर पवार असतात. तर ते चटके त्याने अनुभवले. आता अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये आज ते हजर राहिले की नाही, उद्या जातात की नाही, परवा जातात की नाही, आत्तापर्यंत त्यांचं काय आलं गेलं वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या. आणि या क्षणाला मी ज्या वेळेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्या क्षणाला त्यांनी परत कळवलं आहे की मी काही येत नाही. तरी देखील आज ना उद्या हे समजून चला, हे गृहीत धरा, हे आता होणारच आणि अनिल देशमुख तुरुंगात जाणारच. याचं कारण असं आहे की आता त्यांना कुणाचीही पाठिंबा किंवा पुण्याई वापरून स्वतःला वाचवणं शक्य नाही किंवा तेही वापरू देणार नाहीत. आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये मोदी आणि पवारसाहेबांच्या भेटीच्या संदर्भामध्ये मी काही बोललो होतो. तर त्यावेळेला मी असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की पवार आणि मोदी यांच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये अर्थातच त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चौकशा आहेत ईडीपासून तर ते सगळ्या त्यांच्या संदर्भातला विषय हा अर्थातच अजेंडावर असणं अपरिहार्य होतं. आणि माझी जी एक काय माहिती आहे, असं मी शब्द वापरला होता, माहिती आहे की त्या भेटीमध्ये काय घडलं आणि ते मी सविस्तर त्यावेळेला सांगितलं पण होतं. तर त्याच्यामधलं एक मी मुद्दा असा सांगितला होता की अनिल देशमुख यांचं तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या शासकीय आणि केंद्रीय यंत्रणांच्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्यांना काय करायचं ते करा. फक्त तटकरे, अजितदादा वगैरे अशी जी काही आमची माणसं आहेत आणि आमच्या काही संघटना आहेत, संस्था आहेत, शासकीय सहकारी संस्था आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका ही आपण आता यापुढे सहकार्याचं जे नवं पर्व सुरू करणार आहोत, स्नेह भावनेने जे काही आपण प्लॅनिंग करतो आहे त्या अनुरोधाने राहावं. पण अनिल देशमुखांचा बळी पवार देणार, दिल्यात जमा आहे आणि ते आतमध्ये जाणार, हे त्याच वेळेला मी बोललो होतो. आणि अनिल परब आणि इतर यांच्या बाबतीमध्ये मी अजून माझ्याकडे असं तुमच्याशी कॉन्फिडन्सनी बोलावं, आत्मविश्वासाने बोलावं, खात्रीने बोलावं असं अजून जमा झालेलं नाही आहे की त्यांचं काय होणार. कारण अनिल देशमुखांचं काय होणार आहे आता जगजाहीर होऊन चुकलं आहे. आता मला प्रश्न असा पडतो की अनिल देशमुखांच्या अटकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल. मंत्रिपद गेलं त्यांचं. मंत्रिपद गेल्यामुळे काय परिणाम झाला. काही नाही झालं. महाराष्ट्राचं जे महाआघाडी सरकार आहे ते मागच्या पानावरून पुढल्या पानावर चालू राहिलं.
अहो अशी हा पण गेला ना तुमचा संजय राठोड, शिवसेनेला काय फरक पडला? त्याला स्वतःला फरक पडला, पण त्यांना काय पडला फरक? चालेल ना, असे आले गेले किती, रामचंद्रही आले गेले, चंद्रसूर्यही तारे आले गेले वगैरे वगैरे, अशी ती यांची एक भारत आंब्यांची एक कविता आहे अशी, ती त्याच्यामध्ये त्यांनी रामचंद्रांचा पण उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलं, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. हे मंत्रिपदाचंही तसंच आहे की हे मंत्रिपद गेल्यावर त्यांचे जे स्वजन असतात ना, ते पळभर म्हणतात हाय हाय. आणि ही जगराहाटी आहे ती चालू राहते, तशी ती चालू राहिली. काही फरक पडला नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यामुळे काही फरक पडला नाही. वळसे पाटील तिथे आले, दिलीप वळसे पाटील आले, ते स्थिर झाले आणि त्यांचा एक स्वभाव आहे त्याप्रमाणे ते कसल्याही भानगडीत नाही, कशातच पडत नाही, ते कशातच पडत नाही. ते एक काय म्हणतात त्याला, शांत स्वस्थ चित्त संन्यस्त वृत्तीचा एक काय म्हणतात त्याला, अहंकार नाही किंवा फार स्वारस्य नाही कशामध्ये. समोर फाईल आली, काय बाबा हे बरोबर आहे का, हे नीती काय का, कायदेशीर आहे का, सही करू, ठीक आहे, केली, विषय संपला. साहेबांचं काय मत आहे एखाद्या फाईलच्या बाबत? त्यांना असं वाटतं की ही जरा सेन्सिटिव्ह दिसते, याच्यात काहीतरी थोडंसं लक्ष घालायला पाहिजे, कदाचित साहेबांचं मत याच्यावर घ्यायला पाहिजे, तर तेवढं विचारत असतील ते. त्यांना मुळामध्ये अनिल देशमुखांना पवारांनी नेमलं तेच याच्याकरता नेमलं की तो सांगकामी आहे, तो हो बुगुबुगूच करेल या भावनेनेच त्यांना नेमलं, तेच अंगाशी आलं त्यांच्या. पण वळसे पाटीलला मॅच्युअर ज्येष्ठ माणूस आहे, ते काय असं काही काय म्हणतात त्याला, आत्मघातकी स्वरूपामध्ये काही करणार नाही. आणि पवारसाहेबांची इच्छा, कसं आहे ना, काही लोकांना सेन्स असतो की त्यांना आपोआप कळतं की यांच्या मनामध्ये काय आहे, काय ते ओळखूनच ते वागतात किंवा बोलतात. तर तसं वळसे पाटील हे काही या पद्धतीने वागणारे नाहीत, त्यामुळे ते सांभाळून घेतात. काय फरक पडला नाही. अनिल देशमुख गेले, उलट आहे की अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यामुळे एक नैतिकता आम्ही दाखवली असं म्हणायला, ती का तो राजीनामा द्यावा लागला आणि कोर्टाचे काय स्ट्रिक्चर्स आल्यावर त्यांनी दिला आणि नंतरचा विषय, लोक ते विसरतात. पवारसाहेबांनी घेतला राजीनामा, राठोडांचा राजीनामा शिवसेनेने घेतला, म्हणजे ते कसं आहे ना की गंगेत स्नान केलं की पापातून मुक्ती मिळते, म्हणून दरवर्षी पापं करायची आणि गंगेत स्नान करायचं, अशी आपल्याकडे प्रथा आहे ना. तर तसं आहे ते की एकदा राजीनामा घेतला की सगळं, नाही आता बोलू नका, आम्ही त्यांचा राजीनामा घेतला, आता नाही बोलायचं. अरे राजीनामा घेतला तरी त्या पापामधलं ते वाल्या कोळ्यासारखं आहे बाबा, की वाल्या कोळी घरी जाऊन विचारतो की मी जे पापं केली त्यात तुमचा सहभाग आहे का, तर सगळ्यांनी नाही सांगितलं. तसंच असतं ह्या वाल्या कोळ्यांनी. अरे सचिन वाझे, हा मिनीवाल्या, हा दुसरा परमसीर, हा मॅक्सीवाल्या, हा जायंटवाल्या, ह्या सगळ्या वाल्यांच्या दुष्कृत्यामागे कुणीतरी तर असेल, कुणीतरी सूत्रधार असेल, कुणाला तरी वैयक्तिक म्हणून नाही तरी पक्षनिधी म्हणून काहीतरी कुठेतरी काहीतरी हालचाली झाल्या असतील. दान अनुदान देणग्या किंवा वर्गण्या किंवा खंडण्या असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोक वर्णन करू शकतात. असं काहीतरी घडलं असेल, कुणी कोणाचं नाव घेतलं नाही तरी ते लोकांमध्ये त्याची चर्चा असते. पण अनिल देशमुख आतमध्ये गेल्यानंतर लोक मला असं सांगतात की त्यांच्या जे 2 PA पकडले किंवा वाझे पकडला, वाझेला पकडल्यानंतर त्यांनी सगळंच सांगून टाकलं. आता लोक म्हणतात की परमवीर सिंहांनी तर न पकडताच, तुरुंगात न जाताच वाझेच्या पुढे मजल मारली आणि तो सगळं खापर अनिल देशमुख, तो निदान अटकेत गेला, फटके खाल्ल्यानंतर तो बोलला. परमसिंहांनी तर परस्परच सांगून टाकलं ते या वयान त्या वयान अनिल देशमुखांचंच हे सगळं कारस्थान आहे, अमुक आहे तमुक आहे वगैरे करून त्यांनी तर एक्सपोजच करून टाकलं त्यांना. अनिल देशमुख काय करतील? खूप लोक असं म्हणतात. हा एक ईडीची दहशत असते ना, CBIची दहशत असते, केंद्रीय तपास यंत्रणांची एक दहशत असते. आता हा चर्चेचा विषय आहे की अनिल देशमुख पोलिसांनी आपल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी पकडल्यानंतर काय बोलतील. सॉलिड कुतूहल आहे, खूप चर्चा आहेत उलटसुलट, की मग जसं वाझेने सगळं बिंग फोडलं परमवीर सिंहाचं आणि ह्यांचं देशमुखांचं, तसं देशमुख कुणाचं बिंग फोडतील. आता असं म्हणताना त्यांच्या मनामध्ये एकच व्यक्ती असते की त्यांचं फोडतील का आपल्या बॉसचं, कारण यांचा बॉस हा, याचा बॉस हा, याचा बॉस हा. आता त्यांचे जे परम बॉस आहेत, फायनल बॉस, बिग बॉस, त्यांचं फोडतील का? मी सांगू तुम्हाला माझा अंदाज, जे अनिल देशमुखांना मी ओळखतो त्यावरून, की अनिल देशमुख, बघूया आपण आता हे सगळं कसं आहे, हा माझा अंदाज मी आज व्यक्त करतोय, पण तो खरा ठरतो खोटा ठरतो हे दिसायला काही फार वेळ लागणार नाही आहे,
ते आतमध्ये गेल्यानंतर ते काय बोलले याच्या कहाण्या तपशील लीक होणारच. जर सचिन वाझेचं एवढं सगळं लीक झालं, परमवीर सिंहांची पत्र लीक झाली, तर अनिल देशमुख जे बोलतील ते कळणारच जगाला, आणि ते मुद्दाम हे लोक पण लीक करतीलच. अनिल देशमुखांच्या बाबतीत मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीने वाझेला फटके देऊन त्यांनी बोलतं केलं, कदाचित थर्ड डिग्रीसुद्धा वापरली असेल, मला काय सांगता येत नाही, वापरली असेल. तो वापरत होता, तर त्याने तर मर्डर केला गुपित फुटू नये म्हणून, तर याने तर चोपलाच असेल त्याला, त्यामुळे तो बोलला असेल. आणि असं पण त्याला एका क्षणाला वाटलं असेल की मी कशाला, तुमको भी ले जुबेंगे सनम, असं मी सगळ्यांनाच घेऊन बुडतो ना, नाहीतरी मला आता शिक्षा होणारच आहे, कुणाचा आरोप माझ्यावर सिद्ध होणारच आहे, सगळ्यांनाच घेऊन बुडतो ना, जे माझ्या पापामध्ये वाटेकरी, म्हणूनही तो बोला असेल. परमवीर सिंहांनी आता कसं आहे ना, ते लोकमतच्या ह्याचं कोणी विसरून गेले की लोकमतच्या त्या दरडांनी जर हा प्रश्न विचारला नसता अनिल देशमुखांना आणि ते परमवीर सिंहांबद्दल बोलले नसते, म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, असं ते विनंती करतात. तर ती दुर्बुद्धी त्या आपल्या यांच्या लोकमतचे संपादक जे आहेत दरडा, त्यांच्या रूपाने त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि ते बोलले, मग त्याच्यामधून हे सगळं झालं, असं एक थिअरी आहे. हे होणारच होतं मला वाटतं, कारण वाझेनी जरी ज्या काय उलट्या पालट्या खाल्ल्या आहेत हे केव्हा तरी अडकलेच असते. एक निष्कर्ष सांगतो मी, हा निष्कर्ष सांगतोय तो एक मानवी स्वभावाचा अभ्यास, आणि थोडंसं अनिल देशमुखांची जी काय माहिती मला काहीच नव्हती, कारण मी त्यांना भेटलेलो पण नाही आयुष्यात कधी, जी मला इतरांकडून मिळाली, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली, त्याच्यावरून मी आज महत्त्वाचं एक विधान करतो, जे खरं ठरेल की नाही हे काळाच्या ओघात सिद्ध होईल. अनिल देशमुख, तुमची जशी अपेक्षा आहे, तुमची जशी इच्छा आहे, विरोधकांना जसं वाटतं आहे घडावं, तसं घडणार नाही. अनिल देशमुख या सगळ्या चौकशीला सामोरे जातील, जामिनासाठी आटोकाट प्रयत्न सुप्रीम कोर्टापर्यंत करतील, सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवण्याचा प्रयत्न आज उद्या परवा केव्हा तरी यशस्वी होईल या आशेवर तुरुंगात दिवस काढतील. पण अनिल देशमुख ज्या पद्धतीने वाझेंनी परमवीर सिंह आणि अनिल देशमुखांना एक्सपोज केलं, परमवीर सिंहांनी अनिल देशमुखांना एक्सपोज केलं, त्या पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत अनिल देशमुख, तुम्हाला जे अपेक्षित आहे, विरोधकांना जे हवं आहे, त्या पद्धतीने या सगळ्याचं खापर, या सगळ्याचे सूत्रधार हे पवार साहेब आहेत असं म्हणणार नाहीत, असं म्हणणार नाहीत. याचं कारण एक आहे की जे काय केलं ते त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करायचं होतं, आणि असंच ते करायचं असतं. नेत्यांकरता मी केलं ही सबब चालत नाही. याचं कारण मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक जेलमध्ये गेले, कलमाडीपासून तर ते त्या कनिमुनीपासून DMKच्या लोकांपासून राजापासून सगळे, तर ते सगळे मंत्रिमंडळाचे सदस्य होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही ठराव झालेले होते, ते सामूहिक जबाबदारीचे ठराव होते, आणि त्याही वेळेला अशी चर्चा होती की बुवा या सगळ्या याच्यामध्ये यांचे बॉस हे पैसे गेले कुठे, तर मग गांधी घराण्याकडे सुद्धा बोट दाखवलं गेलं होतं. पण त्याच्यापैकी एकानेही गांधी घराण्यातल्या कोणाचं नाव घेतलं नाही. ते जेलमध्ये गेले, न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांनी स्वतःला निर्दोष कालांतराने साबित केलं, पण त्यांनी गांधी घराण्याचं नाव कधी लोकांना हवं होतं म्हणून किंवा लोक म्हणतात म्हणून घेतलं असं दिसलं नाही. तसंच अनिल देशमुख हे, आणि कसं आहे की भुजबळांनी जर वेडीवाकडी नावं घेतली असती तर आज ते मंत्रिपदावर आहेत असे आले नसते. शेवटी राजकारण्याला लक्षात ठेवा, राजकारण्याला आशा नाम मनुष्यानाम आश्चित कश्चित शृंखला ही अशी एक साखळी आहे आशा नावाची की जी माणसाला बांधून ठेवते. आज जरी ते जेलमध्ये जात असले आणि त्यांना पवारसाहेबांनी वाऱ्यावर सोडलेलं असलं तरी देखील उद्या कदाचित निर्दोष ठरल्यानंतर, कारण पुढे पुष्कळ गोष्टी व्हायच्या आहेत अजून. ही मंडळी बघा ना, कलमाडीपासून सगळी जी आतमध्ये गेली होती, राजापासून सगळी ही, त्यावेळेला आपल्याला असं वाटलं आता हे जन्मठेप. कुठे गेले जन्मठेप? आपले सुब्रमण्यम अर्थमंत्री ते सुद्धा गेले होते ना आतमध्ये, त्यावेळेला तर आता हे इतकी वर्ष सडणार तितकी वर्ष सडणार नाही ना, आले ते परत. आणि सरकार आलं असतं UPAचं तर मंत्री पण झाले असते. भुजबळ जर मंत्री होऊ शकतात तर आज ना उद्या पवारसाहेब माझं राजकीय पुनर्वसन करतील, करू शकतात.
शेवटी मी त्यांचा समर्थक, अनुयायी आणि हुकमाचा ताबेदार म्हणूनच वागलो, म्हणूनच राहिलो आणि माझी ती निष्ठा, कृतज्ञता याची परीक्षा आता होणार आहे की मी त्यांचं नाव घेतो का नाही घेत. माझी खात्री आहे अनिल देशमुख त्यांना जर स्वतःला पुढे भुजबळांच्या प्रमाणे राजकीय भवितव्य दिसत असेल, त्यांना जर आज ना उद्या परवा तेरवा चौरवा जेव्हा होईल तेव्हा याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय व्हायचं असेल, मंत्री व्हायचं असेल, काय व्हायचं असेल, तर ते नाव घेणार नाहीत आणि त्यांना सगळ्या त्या ॲम्बिशन, इच्छा, आकांक्षा असणार आणि याच्यातून आपण सही सलामत बाहेर पडू, त्यासाठी काय करायचं ते आपण करू, या भूमिकेत ते असणार. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की अनिल देशमुख गेल्यामुळे पवार साहेबांना काहीतरी अडचण निर्माण होईल, संकट निर्माण होईल, तर नाही, अजिबात होणार नाही. काही त्रास त्यांना होणार नाही. जितक्या अलिप्ततेने आणि तटस्थपणाने आज ते या विषयामध्ये, त्यांनी तर हे किरकोळ प्रकरण आहे, तो लहान माणूस आहे, तो अमुक आहे, असं पासून सुरुवात करून दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यापासून तर ते त्याच्या संदर्भात भूमिका घेण्यापासून आणि त्यानंतर आता हे सगळं आता अलीकडल्या काळामध्ये अजिबात त्या विषयावर न बोलण्यापर्यंत एक परिवर्तन आपल्या भूमिकेमध्ये सातत्याने केलं. आणि त्या भूमिकेच्या परिवर्तनामध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे की आतापर्यंत मी तुला मदत केली, आता तुझं तू निस्तर. आता ते निस्तरतील आणि एवढंच नव्हे तर कोर्टात हे किती काळ चालेल मला माहिती नाही, पण आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की अनिल देशमुखांच्यामुळे पवारसाहेब अडचणीत येतील, अजिबात येणार नाही. त्यांचं काहीही बिघडणार नाही, वाकडं होणार नाही. उगाच भलत्या भ्रमामध्ये राहू नका. पवारसाहेब आहेत. हे असे अनेक भुजबळ आणि अनिल देशमुख त्यांच्या पक्षामध्ये आजवर झाले, गेले, बुडाले. त्यानंतर त्यांनी वरही काढलं, परत पदावरही बसवलं. त्यांना जे हवं ते करतील आणि त्यांच्या संदेश, आदेश आणि उपदेश याच्या चौकटीबाहेर अनिल देशमुख जाणार नाहीत आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम पवारसाहेबांवर काहीही होणार नाही. महाआघाडी सरकारला सुद्धा अनिल देशमुखांमुळे काही होणार नाही. अनिल परब गेले उद्या तरी काही होणार नाही. अशी माणसं आली गेली म्हणून जात नाही. मूळ पक्ष जे आहेत ते कायम राहतात आणि ते कायम राहणार. मला जे आत्ता या क्षणाला जे चित्र दिसलं ते मी मांडलं, तेच खरं ठरतं का नाही याच्याबाबत मी काय पैज मारायला बसलेलो नाही इथे. आपण बघूया ना. मी तात्पर्य सांगितलं की पवारसाहेबांना याच्यामुळे काही धोका नाही, पवारसाहेबांना याच्यामुळे काही त्रास होणार नाही. दॅट्स ऑल. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद.